ह्युंडाई एलजी प्लांटवरील अमेरिकेत इतिहासातील सर्वात मोठी रेड। अमेरिकेच्या जॉर्जिया राज्यातील एल्बेल येथे ह्युंडाई एलजी इलेक्ट्रिक वाहन बॅटरी प्लांटच्या बांधकाम ठिकाणी इतिहासातील सर्वात मोठी रेड पार पडली। या कारवाईत सुमारे 475 लोकांना अटक करण्यात आली असून त्यात 300 पेक्षा जास्त दक्षिण कोरियाचे नागरिक होते। या कारवाईमुळे अमेरिका दक्षिण कोरिया यांच्यात तणाव निर्माण झाला आणि दक्षिण कोरियातील कंपन्या गोंधळात आल्या आहेत। अमेरिकेच्या फेडरल एजन्सीने सांगितलं की ही कारवाई अमेरिकन नोकऱ्या सुरक्षित ठेवण्यासाठी गरजेची होती, कारण शॉर्ट टर्म व्हिसावर काम करणाऱ्यांना अमेरिकेत काम करण्याचा अधिकार नाही। आयसीईच्या प्रकाशित केलेल्या व्हिडिओत कामगारांना हँडकफ्स, पायातील साखळ्या आणि कमरेवर बंधने लावताना दिसते। काही कामगार एअर डक्ट मध्ये लपलेले किंवा सीवेज पूल मध्ये उडी मारली। दक्षिण कोरिया सरकारने त्वरित अमेरिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून नागरिकांच्या सुटकेसाठी प्रयत्न केले, परंतु देशाच्या परराष्ट्र मंत्री यांनी या कारवाईला धक्का आणि विश्वासघात मानलाय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, आयसीई फक्त आपले काम करत आहे आणि हे सर्व अवैध विदेशी आहेत। त्यांनी विदेशी कंपन्यांना अमेरिकेचे इमिग्रेशन नियम पाळण्याचा इशारा दिला। एलजी एनर्जी सोल्युशनने सांगितलं की 47 कर्मचारी अटक झाल्यामुळे व्यावसायिक प्रवास थांबवण्यात आले, तर ह्युंदाईने कर्मचाऱ्यांना अमेरिकेत जाण्यास सांगितले आहे। या रेडमुळे प्लांटचे बांधकाम थांबले असून प्रकल्पाचे उत्पादन पुढील वर्षापर्यंत ढकलले जाऊ शकते। दक्षिण कोरियातील कंपन्यांमध्ये भविष्यातील गुंतवणुकीवर शंका निर्माण झाली आहे। ह्युंडाई आणि एलजी एनर्जीचे शेअर अनुक्रमे 0.7% आणि 2.3% ने घसरले।